नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी आहे, खुश खबर आहे। आता 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने विविध योजना आणण्यासंदर्भात विधेयक हे पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आले। त्या विधेयकामध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की दरमहा 7,000 रुपये पेन्शन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिले जावे, तसेच 5 लाख रुपये मोफत दवाखाना त्यांच्या आरोग्यासाठी हे 5 लाख रुपये देण्यात यावे, तसेच 15,000 रुपये दरवर्षी मोफत देवदर्शनासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे। असा शासनाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे। तर मग मित्रांनो, त्या संदर्भातले महत्त्वाचे विधेयक हे विधिमंडळात मांडलेले आहे। महाराष्ट्र शासनाचे राजपत्र म्हणजे गॅजेट या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, असाधारण क्रमांक 87 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले विधेयक। या ठिकाणी आपण बघा, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 72 महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक 2025। या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे। तो तात्काळ अंमलात येईल। म्हणजे हे बघा, आता हे विधेयक मंजूर या ठिकाणी मांडण्यात आलेले होते आणि या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो तात्काळ कसा अंमलात येईल या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। तर मग या विधेयकात काय महत्त्वाची माहिती आहे, तर या ठिकाणी बघा व्याख्या काय सांगितली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी। तर इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला यांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणावे, तर 65 वर्षावरील जे व्यक्ती आहे, महिला असो किंवा पुरुष, त्यांना ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी म्हणण्यात येणार आहे। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मग राज्य शासनाने खालील सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यांना 5 लाख रुपयापर्यंत शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान या ठिकाणी सरकारतर्फे देण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुद्धा देण्यात येणार आहे। हे विधेयक मांडण्याचा उद्देश काय आहे ते सांगण्यात आलेले आहे। तर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे, तसेच ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहे। वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही। अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना तसेच रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 वर्षावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे। तसेच राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे। वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे। प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्षे पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे। मग मित्रांनो, ही जी योजना लागू करण्यात येणार आहे त्यामध्ये 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी समावेश होणार आहे। केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे। नागरिकांसाठी हे विधेयक डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील आमदार यांनी 2 जुलै 2025 रोजी विधान भवन या ठिकाणी मांडले होते। मग त्या ठिकाणी 15 जुलै रोजी हा अध्यादेश निघालेले आहे। त्या संदर्भात आता विधेयकाच्या खंड 3 अन्वये वयाची 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा 7,000 रुपये आर्थिक सहाय्य, 5 लाख रुपयेपर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयेपर्यंत अनुदान, तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून
त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी सुविधांच्या राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे। सध्या स्थितीत या अधिनियमातील खर्च नमूद करणे शक्य नाही। त्यामुळे मित्रांनो, आता या ठिकाणी जितेंद्र भोळे सचिव महाराष्ट्र विधानसभा यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे। आता लवकरच शासनामार्फत या ठिकाणी GR अटी शर्ती या जाहीर होतील आणि त्या GR नुसार आणि अटी शर्तीनुसार ज्येष्ठ नागरिकांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।